कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. उद्धवजींशी संबंध खूप खराब अशी परिस्थिती नाही, पण जवळ येत आहोत आणि पुन्हा सोबत येऊ अशी ही स्थिती नाही. ठाकरेंनी भेट घेतल्यानंतरच्या तर्कवितर्कांवर फडणवीसांचं स्पष्टीकरण. मुलीची 10वीची परीक्षा संपल्यानंतर वर्षा बंगल्यावर राहायला जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. वर्षा बंगल्यावर कामाख्या देवी समोर कापलेल्या रेड्याचे शिंग पुरलेत, त्यामुळे फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाही, राऊतांचा निशाणा. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राऊतांवर कारवाई करावी, बावनकुळेंचं प्रत्युत्तर. अंजली दमानियांकडून माझ्यावर मोघम आरोप, दमानियांवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार, मंत्री धनंजय मुंडे संतापले. टीका करताना दमानियांचा अंजली बदनामी असा उल्लेख. पुराव्यानिशी मी धनंजय मुंडेंना त्यांची जागा दाखवली, मला बदनामिया म्हणण्यापेक्षा पुराविया म्हणायला हवं, दमानियांकडून प्रत्युत्तर. तर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केल्यास स्वतः न्यायालयीन लढाई लढण्याचीही तयारी. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 350 कोटींचा घोटाळा, टेंडर काढण्याआधीच पुरवठादारांना पैसे दिले, पुरावे दाखवत अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप, मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी. महाराष्ट्रात पीक विमा योजनेत भ्रष्टाचार, घोटाळ्याची चौकशी करा, खासदार सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी. चौकशीत कुणीही दोषी आढळल्यास कारवाई करू, केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आश्वासन. शांत बसलो म्हणजे आम्हाला बोलता येत नाही असं नाही, दमानिया आणि त्यांना माझ्यावर आरोप करायला लावणाऱ्यांना शुभेच्छा, मुंडेंचा सूचक इशारा. सर्व आरोपही फेटाळले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील षडयंत्रात धनंजय मुंडे सहभागी, हत्या आणि खंडणीसाठी मुंडेंनीच आरोपींना पाठवलं होतं, जरांगेंचाही मुंडेंवर निशाणा. धनंजय देशमुखांच्या दबावामुळे तपासावर परिणाम होत असेल तर प्रशासन जबाबदार, धनंजय देशमुखांचं वक्तव्य. दमानिया आणि धस यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी. देहोतील भंडारा डोंगरावर महंत नामदेव शास्त्रींची कीर्तन सेवा स्थगित, पुण्यातील मराठा समाजाच्या मागणीनंतर संस्थानाचा निर्णय. सप्ताहानिमित्ताने 7 फेब्रुवारीला होणार होतं कीर्तन. कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना मोठा दिलासा, 1 लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर, उद्या पत्रकार परिषद घेऊन आरोपांवर उत्तर देणार. सूरज चव्हाण आणि कुटुंबियांचा मला अभिमान, सगळेच गद्दार होऊ शकत नाही हे सूरजने दाखवून दिलं. उद्धव ठाकरेंकडून कौतुक, कथित खिचडी घोटाळ्यात जामीन मिळाल्यानंतर सूरज चव्हाण मातोश्रीवर. शिर्डी दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर 2 मोठे निर्णय, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची बदली, तर साईबाबा संस्थानाच्या कर्मचाऱ्यांच्या वेळापत्रकातही बदल, पहाटे 4 ऐवजी आता सकाळी 6 वाजता कामाची वेळ. आग्र्याहून सुटताना शिवरायांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली, अभिनेता राहुल सोलापूरकरचं वादग्रस्त विधान, तर शिवरायांची उंची कमी करण्याचा प्रयत्न, अवघडांचं ट्विट. महाराष्ट्र केसरीच्या 2ही गदा परत करणार, पंच निर्णयवादावरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील पुन्हा आक्रमक. सोयाबीन विक्रीसाठी तब्बल 11 दिवसांपासून शेतकरी रांगेत, बीडच्या अंबाजोगाईत 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, 1 महिना मुदतवाढ देण्याची मागणी. रेल्वेत 32,000 जागांसाठी मेगा भरती होणार, उमेदवारांना 22 तारखेपर्यंत अर्ज भरता येणार, फक्त राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण प्रमाणपत्र पात्र ठरणार. पुण्यात 3 नवीन जीबीएस संशयितांची नोंद, जिल्ह्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू, 60 रुग्णांवर आयसीयूत उपचार तर 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर. राज्यात आतापर्यंत 130 जीबीएस रुग्णांचं निदान. पुण्यात आता खासगी आरो प्लांटच्या पाण्याचेही नमुने दूषित, महापालिकेच्या तपासणीत 30 पैकी 19 प्रकल्पांचं पाणी अशुद्ध, आयुक्तांकडून संबंधित आरो प्लांटवर कारवाईचे आदेश. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.